नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण 30 जुलै 2026 पर्यंत NCMC कार्ड संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. MSRTC बसमधून सवलतीच्या प्रवासासाठी आता NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र लाभार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की NCMC कार्डची अंतिम मुदत नक्की काय आहे, कोणाला हे कार्ड आवश्यक आहे, अर्ज नक्की कसा करायचा, किती शुल्क नक्की भरावे लागेल, कार्ड नक्की जे हे आहे ते नक्की कधी मिळेल आणि परिवहन मंत्र्यांनी दिलेला मोठा इशारा याबद्दल काय आहे. ओके, आता या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता NCMC कार्ड नक्की काय आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आता NCMC म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. ओके, आता जे हे कार्ड आहे ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी एक डिजिटल ओळखपत्र म्हणून वापरले जाणार आहे. यामुळे पात्र प्रवाशांना सवलतीचा प्रवास जो आहे तो करण्यासाठी हे कार्ड जे आहे ते अति आवश्यक असणार आहे. ओके, आता जर याची अंतिम मुदत आहे ती जर बघितली तर ती आता वाढवलेली आहे. ओके, आता ही मोठी आणि चांगली बातमी म्हणता येईल. आता यापूर्वी 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC कार्ड अनिवार्य होणार होते, मात्र अनेक लाभार्थ्यांना वेळेत कार्ड मिळाले नसल्यामुळे राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे. आता NCMC कार्डची जी अंतिम मुदत आहे ती 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी आणखी वेळ मिळालेला आहे. ओके, आता हे कोणाला नक्की हे कार्ड जे आहे ते आवश्यक आहे. ओके, आता हे कार्ड जे आहे ओके आता या प्रवाशांसाठी लागू असणार आहे. मी तुम्हाला सांगतो, पण महिला सन्मान योजनेतील महिला, तसेच 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, 75 वर्षांवरील मोफत प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि राज्य पुरस्कार प्राप्त व्यक्ती, जर तुम्ही या श्रेणीतील असाल लाभार्थ्यांना तर नक्कीच NCMC कार्ड काढणे आवश्यक असणार आहे तुमच्यासाठी. आता जर अर्ज कुठे करायचा, ओके, याचं जर उत्तर द्यायचं झालं तर NCMC कार्डासाठी अर्ज करण्यासाठी जवळच्या तुम्ही MSRTC बस आगारात किंवा अधिकृत वितरण केंद्रात तुम्हाला जावे लागेल. ओके, म्हणजेच की बस स्टँडवर. ओके, आता राज्यभरात 4000हून अधिक वितरण केंद्रावर ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच की तुम्हाला आता ST महामंडळावर जायचं आहे. ओके, जिथं स्टेशन असतं आपलं बस स्टँड, ओके, तिथे तुम्ही हे काढून घेऊ शकता. ओके, आता कोणकोणती कागदपत्रे लागतील ओके त्याबद्दल जर सांगायचं झालं तर अर्ज करताना तुम्हाला 2 कागदपत्रे लागतील जास्त करून. ओके, आधार कार्ड आणि आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, म्हणजेच की तुमचा मोबाईल आणि आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे. अर्ज करण्यापूर्वी ही 2 कागदपत्र तुम्ही तयार ठेवावीत. मोबाईल क्रमांक म्हणजे मोबाईल घेऊन जावा सोबत, आणि आधार कार्ड. ओके, आता कार्डाचे जर शुल्क बघितले म्हणजेच किंमत जर बघितली तर आता शुल्काबद्दल थोडीशी माहिती सांगतो. नवीन NCMC कार्डासाठी 199 शुल्क निश्चित करण्यात आलेली आहे. तर जुने कार्ड जमा केल्यास फक्त 149 मध्ये तुम्हाला नवीन कार्ड मिळू शकते. ओके, आता कार्ड मिळायला नक्की किती दिवस लागणार आहेत याबद्दल जर सांगायचं झालं तर आता अर्ज आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः 30 दिवसांच्या आत तुम्हाला NCMC कार्ड उपलब्ध होईल. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लाभार्थी मंडळींनो शक्य तितक्या लवकर तुम्ही अर्ज करा. तुमच्याच फायद्यासाठी असणार आहे हे कार्ड. आणि अर्ज जर प्रक्रिया आपण जर बघितली अर्ज प्रक्रिया, तर आता अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या MSRTC बस आगारात किंवा अधिकृत केंद्रात जा. त्यानंतर अर्जाचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरा. ओके, त्यानंतर बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करा. आधार कार्ड आणि आवश्यक माहिती तुमची जमा करा. सध्या ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध नाही आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाऊनच तुम्हाला अर्ज करावा लागेल. ओके, आता याबाबतच एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजेच की आता लक्षात ठेवा, तुम्ही NCMC कार्ड नसताना सवलतीच्या प्रवासाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. अशा परिस्थितीत पूर्ण बस भाडे तुम्हाला भरावे लागू शकते. कार्ड मिळाल्यानंतर त्यामध्ये कॅश किंवा UPI द्वारे रिचार्ज करण्याची जी सुविधा आहे ती सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. ओके, तसेच परिवहन मंत्र्यांचा एक इशारा देण्यात आलेला आहे. ओके, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की NCMC कार्डसाठी 199 पेक्षा जास्त शुल्क कोणत्याही केंद्राने आकारू नये. जर एखादे वितरण केंद्र जादा पैसे घेत असेल तुमच्याकडून तर त्या केंद्राचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल. तसेच कोणाकडून अतिरिक्त शुल्क मागितले जात असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे. ओके, तर ही जी अपडेट होती NCMC कार्डविषयी, मी तुम्हाला सगळे अपडेट एकदम क्लिअरपणाने सांगितले आहेत मंडळींनो. ओके, तर ही जी माहिती आहे तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. महत्त्वाची माहिती आहे. आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या योजना, MSRTC अपडेट्स आणि ताज्या सरकारी बातम्यांसाठी आपल्या या बडी चॅनलला फ्रीमध्ये नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.